तर खाली बसायला गेलात की आपल्याला हा पूर्ण भार आपल्या गुडघ्यांवरती आपल्या हातांवरती देऊन आपल्याला खाली बसावं लागतं किंवा उठायला समजा खाली बसलाय तर उठताना सुद्धा आपल्याला पूर्ण भार देऊन गुडघे असे एकदम टाईट करून भिंतीचा सपोर्ट घेऊन पूर्ण उठावं लागतं, तरी सुद्धा आपली बॉडी वरती उचलतच नाही. म्हणजे आपण सोप्या पद्धतीने नाही खाली बसू शकत आहोत नाही वरती उठू शकत आहोत. तर हा त्रास आहे ना, हा त्रास हा वयोमानानुसार सुद्धा होतो. आता सगळेजण बोलतील की आमचं वय खूप जास्त झालेलं आहे त्यामुळे आम्हाला हा त्रास होतो. तर माहितीये वय जास्त झालं असेल ना तरी हा त्रास होतो. असं नाही की पूर्ण आपण एकदम सोप्या पद्धतीने उभे राहू आणि सोप्या पद्धतीने खाली बसू, असं तर होणार नाहीये. ज्यावेळेला तुमचं वय जास्त होणार आहे आणि ज्यावेळेला वजन सुद्धा जास्त असतं ना, खूप जास्त वजन आहे हेवी, त्यावेळेला सुद्धा हा त्रास होतो. खाली बसायला उठायला त्रास होतो. बघा खाली बसायला आता समजा जरी आपल्याला खाली बसायचं असेल ना तरी आपण काय करतो, पूर्ण पाय असे करून म्हणजे एकदम भार देऊन आपल्या गुडघ्यांवरती आपल्याला बसावं लागतं. हा जसे सगळेजण सोप्या पद्धतीने खाली बसतात किंवा अगदी इझिली आपण ह्या सपोर्ट घेऊन सुद्धा बसू शकतो. जर असं बसायचं झालं तरी असं सुद्धा बसायला येत नाही किंवा उठायचं झालं तरी ह्या पद्धतीने सुद्धा उठायला होत नाही. काय करावं लागतं, पूर्ण हा असा ताण देऊन पूर्ण भार देऊन आपल्याला हे असं करून उठावं लागतं की नाही. तर हे सगळं का होतंय तुम्हाला सांगते. हे गुडघे, या गुडघ्यांना हे ना सवय झालेली आहे सरळ उभं राहायचं, उभी राहून सगळी कामं होतात, आपण खाली बसत नाही. आता पूर्वी आपण खाली बसून जेवत होतो, कोणतेही काम करायचं असेल ना तरी आपण खाली बसायचो, चटई घालायचो, खाली बसायचो, जेवायचो, भाजी साफ करायची असेल किंवा साधी भांडी जरी घासायची असतील, कपडे धुवायचे असेल, सगळी कामं आपली खाली बसून होत होती. पण आता तसं होत नाहीये. आता माहिती आहे की सगळ्या सुविधा पण आपल्याला खूप सोप्या झालेल्या आहेत. आपण लादी पुसत नाही खाली बसून, कपडे धुवत नाही, भांडी घासत नाही. आता बऱ्याच महिला हे सगळं करत सुद्धा असतील पण वजन जास्त असल्यामुळे ना किंवा वय खूप जास्त झालंय आणि आपण पूर्वी त्याच्या आधी कुठलेच काही आपल्या शरीरासाठी हालचालच नाही केली आहे तरी सुद्धा हा त्रास होतो. गुडघे जास्त खूप दुखतात, हे पाय खूप दुखतात, ह्या सगळ्या समस्या ना खूप जास्त वाढलेल्या आहेत. माझ्या क्लासमध्ये पण जर समजा 10 जण असतील ना तर त्याच्यातल्या किमान 5 किंवा 6 जणींना हा त्रास असतोच असतो. हा त्यामुळे हा व्हिडिओ खास आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळेजण बोलतील की तुम्ही जास्त बडबड करता, तर बडबड ह्यासाठी करते की तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून तुम्हाला व्यवस्थित सांगते. तुम्ही सुद्धा व्हिडिओ समोर ठेवून व्यवस्थित करा, अजिबात घाई करायची नाहीये. या गुडघ्यांवरती आपल्याला भार देऊन कोणताही व्यायाम करायचा नाहीये. हा एकदम सोपे सांगणार आहे. 3 व्यायाम आहेत. हे सगळे व्यायाम आहेत ना तुम्हाला आज जर व्हिडिओ पाहत तुम्ही करताय तर फक्त खूप जास्त वय आहे त्यांनी काय करायचंय, फक्त 5 वेळाच काउंट करायचंय आणि माझ्यासोबत करायचंय. आता जे लोक एकदम सोप्या पद्धतीने करू शकतात, कमी वयामध्ये हा त्रास झालेला आहे, त्यांनी 10 काउंट करायचेत आणि 3 सेट मारायचेत. एक सेट मारलात की थोडं थांबायचंय, पुन्हा ते करायचंय. मी तुम्हाला करून दाखवते. एकदम सोपं आहे. इथे भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे. बघा असं नाहीये की हे सगळे व्यायाम तुम्ही 4 दिवस केले, 8 दिवस केले आणि तुम्हाला लगेच फरक दिसणार आहे. नाही, अजिबात नाही. किमान तुम्हाला 1 महिना प्रॅक्टिस करायची आहे. फक्त 10-10च काउंटिंग करून दुसऱ्या महिन्यात थोडंसं काउंटिंग वाढवायचंय आणि फक्त 5 मिनिटं लागणार आहेत ह्या सगळ्या व्यायामाला. काय करायचंय, एका भिंतीचा सपोर्ट घ्या, सरळ उभे राहा किंवा काठी आता हातात असते, काठी घेतली ना तरीही चालेल. हा काय करायचंय, आपला पाय आहे ना आपल्याला हळूहळू असा फोल्ड करायचंय, हा हात सरळ ठेवायचा आहे बस आणि ह्या हाताने या पायाच्या इथे टाचेला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1, पुन्हा हात खाली. 2, आता सगळेजण बोलतील आमचा हात पायाला पोचतच नाहीये किंवा पाय आमचा वरतीच येत नाहीये. तर काय करायचंय बघा, एवढा आला 1, पुन्हा खाली ठेवायचा आहे. हा सरळ उभं राहायचंय. 2, एकदम सरळ. 3, 4, बघा. हा हळूहळू प्रॅक्टिस केलात ना की तुमचा पाय बरोबर वरती येणार आहे. 15 दिवस लागतील, बरोबर स्वतःहून पाय वरती येईल. फक्त सुरुवातीला सावकाश करा. 1, बस. 2, अगदीच इथेपर्यंत आला तरीही चालेल. हा पाठीमागे आपल्याला पाय फोल्ड करायचा आहे. 4, 5, 6 असं किमान 10 वेळा तरी करायचंय. आता सेम आपल्याला दोन्ही पायाने सुद्धा त्याच व्हेरिएशन मध्ये करायचंय. बघा 1, पाय खाली ठेवला. 2, 3, काठीचा आधार घ्या जर भिंती साईडला तुम्ही उभे नसाल तर, किंवा एका झाडाला पकडून, कशाला जिथे गार्डन मध्ये गेलाय तिथे राहून तुम्ही करू शकता. हा एकदम सावकाश करायचंय. आता हे झालं तुम्हाला 10-10 वेळा करून की नेक्स्ट काय करायचंय, पाय आहे ना आपला हा हात कमरेवरती ठेवा. हा पाय आपल्याला पाठीमागे असं फोल्ड केला की पुन्हा हळूहळू सरळ आणायचंय. बस 1,
पुन्हा फोल्ड केला, दुमडला, सरळ. 3 बघा किती सोप्या पद्धतीने. 5 काय होतंय माहितीये, हे जे इथले तुमचे स्नायू आहेत ना, हे पूर्ण एकदम अखडलेत, म्हणजे कडक झालेत. त्यांना हालचालीची सवयच नाहीये, हालचालच होत नाहीये त्यांची. त्यामुळे काय होतं, बसायला उठायला त्रास होतो. पाय व्यवस्थित खाली बसायला गेलात की दुमडत नाही, वरती आलात की सेम हाच आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्यासाठी सांगते, सुरुवातीला हे सगळं तुमचे मोकळे होऊ दे स्नायू. आणि सेम दोन्ही पायाने सुद्धा त्याच व्हेरिएशन मध्ये करायचे. पाय फोल्ड केला, पुन्हा पाय सरळ, बस. 1 जेवढा होतोय तेवढा. 2 3 4 5 6 7 8. हा सगळ्या एक्सरसाइज सावकाश करायच्या आहेत, अजिबात घाई करायची नाहीये. दुसरी एक्सरसाइज आपण पाहणार आहोत. तर इथे काय केलंय मी, इथे एक असा छोटा स्टूल घेतलाय आणि त्याच्यावरती एक उशी ठेवली आहे, मऊ अशी उशी आहे. आता जर तुमच्याकडे खुर्ची असेल जिथे तुम्ही व्यवस्थित कम्फर्टेबल बसताय, ती तुम्हाला घ्यायची आहे. किंवा खुर्ची नसेल तर बेड असतो किंवा सोफा असतो, त्याच्यावरती बघा आपली पूर्ण हा आपल्या हिप्सचा भाग आहे ना, हा आपल्याला जास्त असा खाली घेऊन जावा लागत असेल तेवढा आपल्याला जागा ठेवायची नाहीये. अजून थोडंसं आपल्याला हाईट वाढवायची. तर अजून एक उशी आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर आता इथे मी दुसरी एक उशी ठेवणार आहे, एकदम मऊ आहे, अजिबात कडक नाहीये. बघा आता ही बरोबर माझ्या हिप्सला बरोबर इथे खाली आहे, म्हणजे मी कसं व्यवस्थित बसू शकते. आता तुम्हाला हे सगळं का सांगते की तुम्हाला ह्या गुडघ्यांवरती भार देऊन बसायचं नाहीये. हा आपला हिप्सचा भाग आपल्याला पाठीमागे घेऊन जायचा आहे. बस आता काय करायचंय, पायांमध्ये थोडं गॅप ठेवायचंय. बघा हा 2 फूट एवढं तरी गॅप असलं पाहिजे. थोडंसं पुढे या, जसं आपल्याला खुर्चीवर बसतो तेवढी आपल्याला इथे जागा ठेवायची, नाहीतर खाली एकदम अंतर बघून खाली बसायचं आहे. काठी असेल ना, तुम्हाला दाखवते असं काठीचा, म्हणजे आता माझ्या इथे सध्या काठी नाहीये, तर आता मी असा एक पाईप घेतलेला आहे. थोडीशी उंच घ्या काठी, की जेणेकरून तुम्ही असं व्यवस्थित तिला पकडू शकाल. आता ही खाली पूर्णपणे टच होत नाहीये, पण तुम्हाला थोडी हायटेड घ्यायची आहे. किमान तुमच्या उंची एवढी असली ना तरीही चालेल. आता काय करायचंय, हा हे आपल्याला पायांमध्ये गॅप ठेवलं, इथे दोन्ही हात असे समोर ठेवायचे. आता ही काठी खाली टच होत नाहीये, पण तुम्हाला पूर्ण खाली टेकणारीच काठी घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पाठीमागे बसायचंय, ह्याच्यावरती फोकस ठेवायचा आहे. हा भाग पाठी घेऊन जायचा आहे, नाही गुडघे आपल्याला पुढे घेऊन जायचे नाहीये. बघा 1 बस, इथे बसला, पुन्हा स्ट्रेट, श्वास सोडून दिला, पुन्हा खाली यायचंय. बस मी एकदम सोप्या पद्धतीने बसत आहे. बघा 2 3 4. आता जर समजा काठी नसेल तर सांगते कशा पद्धतीने करायचंय. हात असे इंटरलॉक करायचे, हात समोर ठेवा. बघा 5 एकदम सोप्या पद्धतीने, मला अजिबात त्रास होत नाहीये, एकदम मी व्यवस्थित खाली बसते. खाली 1 2. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता सुरुवातीला जर नवीनच केलात ना तर थोडासा भार हा येतो गुडघ्यांवरती, म्हणून सुरुवातीला फक्त 5च वेळा काउंट करा. हा किंवा तुम्ही असं भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता. बघा 1 एकदम सोप्या पद्धतीने. हे सारखं सारखं का सांगते की तुम्हाला जमेल. प्रत्येकाचे त्रास, प्रत्येकाचा आजार वेगवेगळा आहे, त्यामुळे सोप्या पद्धतीने सांगते की किमान अशा पद्धतीने तरी करा. अँड रिलॅक्स. बघा किती सोपं आणि इझी आहे. बघा आता आपण खुर्चीवरती बसून पाहिला तर आपल्याला तोच व्यायाम प्रकार आहे ना, तो असं भिंतीला टच व्हायचंय, पूर्ण पाठ टच करायचे. आणि काय करायचंय, थोडंसं पायांमध्ये गॅप ठेवायचंय. बस हा एवढं गॅप ठेवा व्यवस्थित. पाठ एकदम टेकली पाहिजे. हात असे समोर ठेवा आणि हळूहळू ना खाली बसण्याचा प्रयत्न करा. बस इथेपर्यंतच, जास्त उगाच खाली जायचं नाहीये. पुन्हा सरळ 1. बघा हळू, एकदम हळू. 2 3. वरती आलात ना की श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा इथे श्वास घेत खाली गेलो. बघा व्हेरिएशन चुकीचं करू नका. चुकीचा प्रेशर म्हणजे कुठेही तुम्हाला दुखू शकतो, पाय, गुडघा, त्यामुळे व्यवस्थित पहा. पायांमध्ये माझ्या भिंतीपासून किती गॅप आहे, एकदम पण पाय असे जवळ नाही आहेत. हा थोडासा व्यवस्थित मी असं बसू शकेन, म्हणजे आपला हा जो हिप्सचा भाग आहे ना तो इथे टच झाला पाहिजे, एवढं तरी
हे जेव्हा तुम्ही टच करणार ना तेव्हा बरोबर तुमचा पाय पुढे जाणार आहे, म्हणजे एकदम असं सपोर्ट घ्यायचा आहे आणि खाली जायचं आहे बघा. बस, आणि वरती गुडघ्यांवरती ताण द्यायचाच नाहीये आणि वरती. आता तुम्ही हे 15 किंवा महिनाभर प्रॅक्टिस केली ना की बघा तुम्ही इझिली इथेपर्यंत जाणार आहात. पुन्हा अप, पुन्हा खाली, अप. बस. हां, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसशिवाय काहीही होणार नाही. दररोज प्रॅक्टिस केलात तर मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला रिझल्ट दिसणारच आहे. पण दररोज करा. हां, किमान 10 मिनटं, 5 मिनटं, जेवढी मिनटं मिळेल तेवढा वेळ करा. कारण आता आपल्याला थोडी अंगाची हालचाल करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आणि खूप सोपे व्यायाम आहेत, असं पण नाही की खूप कठीण आहे, तुम्हाला काय जास्त करायचंय. जी आपली आता ज्यांचं वय खूप जास्त आहे त्या हातात काठी घेऊन चालतात, तर ते सुद्धा करू शकतात. त्या काठीचा उपयोग तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, तुम्हाला सुद्धा कोणता त्रास आहे, तुम्ही हे व्यायाम करणार आहात की नाही, हे सगळं मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही कमेंट्स केल्यामुळे ना मला सुद्धा बरं वाटतं की मी जो व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करते त्या एक्सरसाइज तुम्ही करताय, तुम्हाला फरक दिसतोय. त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.